अतिथींचा सन्मान करणं हे आमचं अव्वल्य कर्तव्य आहे. अरुण शेठ गजमल साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सर्व सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. स्वागत या ठिकाणी घेणार आहोत. या गावातली परंपरा आहे अतिथी देव भव. पाहुण्यांचा सन्मान करणं हे यांचं अव्वल कर्तव्य आहे. क्रीडा रसिक आले त्यांना देखील व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय यशस्वी उद्योजक राजूजी सुतार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत केलं जातोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे राजूजी सुतार साहेबांकरिता. त्याचबरोबर विनंती असेल शर्मिला मॅडम शिगवण, आपण या आपल्या शुभ हस्ते शर्मिलाजी शिगवण मॅडम, आपल्या विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान घेणार आहोत. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सोनाली मॅडम चव्हाण ज्यांच्या खात्यावरती शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून जबाबदारी ते पार पडत आहेत, त्यांचा सन्मान त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. शर्मिला मॅडम, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत पार पडणार आहोत. सन्मान या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. सोनाली मॅडम चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून ते जबाबदारी पार पडत आहेत. महिला म्हणून एक चांगली कामगिरी. शिवसेना महिला उपशहर प्रमुख ही जबाबदारी त्यांच्या खात्यावरती आहे आणि त्यांचा सन्मान या पिंपलीच्या स्पर्धेमध्ये पार पडला जातोय. सोनाली मॅडम चव्हाण यांचा सन्मान होतोय. जरा टाळ्यांचं जर व्हायला पाहिजे महिलांकरता देखील. जोरदार टाळ्या. त्याचबरोबर विनंती असेल पुढील सन्मान देखील शर्मिला मॅडम आपण तिथेच थांबा. शर्मिला मॅडम शिगवण यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान घेणार आहोत. पूनम मॅडम चालके यांना विनंती आपण या आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. पूनम मॅडम चालके शिवसेना उपविभाग प्रमुख. महिला असताना त्यांच्या खांद्यावरती महिलांची मोठमोठ्या जबाबदारी आहेत. या पक्षाची त्यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. शिवसेना महिलातले उपविभाग प्रमुख म्हणून त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पूनम मॅडम चालके या ठिकाणी आलेले, त्यांचं यथोचित मान सन्मान स्वागत या ठिकाणी केलं जातोय. महिलांचा सन्मान या ठिकाणी होतोय, स्वागत या ठिकाणी केलं जातंय. त्याचबरोबर पुढील सन्मान शिवानी मॅडम कासार यांना विनंती आपण या आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. युती सेना तालुका अधिकारी म्हणून ते कामगिरी पाहत आहेत, त्यांचं स्वागत त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. शिवाती कासार मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय. युती सेना तालुका अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी या ठिकाणी आहे. महिलांकरता जरा टाळ्यांचं जर व्हायला पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. थँक्यू सो मच शिवाती मॅडम कासार. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण व्यासपीठावरती घेणार आहोत. अरुण शेठ गजमल, आपण आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी पार पडला जाणार आहे. ज्यांच्या खांद्यावरती निश्चित बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून माजी म्हणून त्यांनी कामगिरी पाहिलेली होती आणि या स्पर्धेची आठवण म्हणून निश्चित प्रत्येक वर्षी तुम्हाला काही ना काही दिलं जातं आणि या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय आदरणीय कला क्रीडा संस्कृती क्षेत्रामध्ये आवर्जून नाव घेतलं जाते. प्रत्येक क्षेत्रातला हक्काचं घर म्हणून त्यांची ओळख आहे. या भागामध्ये विनोदजी झगडे साहेबांचा सन्मान स्वागत या ठिकाणी होतो. टाळ्यांचं गजर जरा व्हायला पाहिजे. विनोदजी झगडे साहेबांकरता माजी बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून त्यांना कामगिरी पाहिलेली आहे, त्यांचं स्वागत त्यांचं सन्मान या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर शर्मिला मॅडम शिगवण यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी धनश्री साई शिंदे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. माजी सभापती म्हणून त्यांना कामगिरी देखील पाहिलेली आहे. शिवसेना महिला उपजिल्हा संघटक म्हणून त्यांचं कार्य देखील आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती पार पडलं जाणार आहे. धनश्री मॅडम शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी शिगवण मॅडम आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. विजया मॅडम तांबड यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतो. धनश्री मॅडम शिंदे, टाळ्यांचं गजर जरा व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या.
माजी सभापती शिवसेना महिला उपजिल्हा संघटक म्हणून ते कामगिरी देखील करतायत. महिला वर्ग देखील शिवसेनेमध्ये खूप चांगलं कार्य करतायत. आणि व्यासपीठावरती धनश्री साई शिंदे यांचा सन्मान पार पडला जातोय. धनश्री मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी आलात, आपण खूप चांगली कामगिरी देखील केलेली आहे. पुढील आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. अरुण शेठ गजमल आपल्या विनंती आपण या. यशस्वी उद्योजक देखील आहेत, पिंपली गावातले यशस्वी उद्योजक, युवा उद्योजक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जाणार. एकनाथजी कदम साहेब यांचा सन्मान, यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची वाटचाल आहे आणि या गावातले आहेत आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ते काम करत आहेत आणि या स्पर्धेकरता त्यांचं मोलाचं सहकार्य देखील लाभलेलं आहे. जरा एकनाथजी यांच्याकरता जोरदार टाळ्या. सन्मान्य आदरणीय एकनाथजी कदम साहेबांकरता टाळ्यांचं गजर. सर्वांच पण त्याचप्रमाणे आपण पुढील स्वागत या ठिकाणी करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य अलुरेतले निलेशजी चावरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान जय विठ्ठल रकुमाई पिंपलीच्या वतीने या ठिकाणी केलं जाणार आहे. सन्मान्य आदरणीय निलेशजी चावरे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतो. टाळ्यांचं गजर जरा पाहिलं पाहिजे निलेशजी चावरे साहेबांकरता. त्याचबरोबर पुढील सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. श्रवण स्पोर्टचे सर्वे सर्वा महादेवजी शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. महादेवजी शिंदे साहेब आपण आपलं यथोचित सन्मान स्वागत या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. त्याचबरोबर 4 दिवस या स्पर्धेला आपण पार पडलेला आहे. पहिल्या दिवसापासून आज 4था दिवस होता आणि 4थ्या दिवसापर्यंत ज्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली, जेवणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडलं गेलं आणि त्याच्यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांची आपण नावं देखील घेणार आहोत या ठिकाणी. विजयजी तांबट, चंद्रकांतजी कदम, संकेत कदम, प्रदीप आकटे, संदीप, त्याचबरोबर संजयजी गजमल, राजेंद्र महादम, किशोर विटमल, दत्तात्रम तांबिटकर, जयंत जाधव, दीपक सुतार, महेश जटार, महेश सुतार, अशोक तांबट, प्रदीप महादम, प्रदीप आरबट, प्रदीप महादम आणि त्याचबरोबर पिंपली बुद्रुक ग्रामस्थक व महिला मंडळ पिंपली यांचं मोलाचं सहकार्य. 4 दिवस लागणारे तांदूळ निश्चित पिंपली ग्रामस्थक त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. तर 4 दिवस लागणारी जी भाजी होती ती वैभवजी मोहिते साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. वैभवजी मोहिते साहेब यांना विनंती करतो आपण आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. 4 दिवस जी भाजी लागली आहे जेवणाकरता ती त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आम्हाला मिळालेली आहे वैभवजी मोहिते साहेब, वैभवजी मोहिते साहेब. आणि प्रत्येक वेळी आपल्याला माहित आहे जेवण करायचं ते महिलांचा हातभार लागलंच पाहिजे. जेवण करण्याचं कार्यच महिलाच आहे म्हणून निश्चित या ठिकाणी विनंती असेल महिला मंडळ पिंपली बुद्रुक यांना पण या आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. धनश्री मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं महिला मंडळ ज्यांना या क्रिकेटच्या स्पर्धेकरता जेवणाच्या व्यवस्थामध्ये फार मोलाचा वाटा उचललेला आहे. महिला नसतील तर कुठलंच कार्य होऊ शकत नाही, ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्या महिला मंडळाचा सत्कार होतोय. जरा टाळ्यांचा गजर महिला मंडळ करता. महिला मंडळ पिंपली बुद्रुक धनश्री मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे. महिला मंडळ आपण या. पडद्यामागचे कलाकार आपण यायचं आहे. आपण खूप चांगलं कार्य केलंय. महिलांना एक चांगलं योगदान दिलंय. जवळपास 400, 500, 600 लोक रोज जेवतात इथं. 700-800 लोक जेवत आहेत या देवळामध्ये येऊन आणि महिला मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. महिला मंडळ धनश्री मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
मध्ये गॅप करा थोडं. धनश्री मॅडम शिंदे यांच्या शुभ हस्ते आता महिला मंडळ पिंपली बुद्रुक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धनश्री मॅडम स्वतः पुढे आलेले आहेत महिलांचा सन्मान करण्याकरिता. नारी शक्तीला सलाम आहे, भारतातल्या नारी शक्तीला सलाम आहे, महाराष्ट्राच्या नारी शक्तीला सलाम आहे, कोकणातल्या नारी शक्तीला सलाम आहे. पिंपली बुद्रुक महिला मंडळ यांना खूप चांगलं कार्य केलं आहे, त्यांच्या कार्याला सलाम. कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यानं सिद्ध करून दाखवलंय. कुठलाही कार्यक्रम घ्या, महिला नसतील तर तो कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाहीये. महिला मंडळ पिंपली बुद्रुक करता टाळ्यांचा गजर. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच, मनपूर्वक हार्दिक आभार. महिला मंडळ आपल्या मनापासून आभारी आहोत. पुढील या स्पर्धेला आता पण जो सहकार्य लाभलेले आहेत त्यांचा पण सन्मान घेणार आहोत. ज्यानं पंचांची कामगिरी केली आहे, पंच नसतील तर ही क्रिकेटची स्पर्धा होऊ शकत नाहीये. त्या पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, ज्यानं 4 दिवस या ठिकाणी या कळकळत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी केली आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. सईद बोधलेला विनंती आपण या आपल्या यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती पार पडले जाणार आहे. सईद बोधले करता टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या सईद बोधले. राजूजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते सईदचा सन्मान. राजूजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सईदचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. सईदचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय पंचाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत ज्यांना ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली आहे. युट्यूबवरती स्पर्धा पाहिली गेली, टीव्ही वरती स्पर्धा पाहिली गेली, 180 पेक्षा जास्त देशामध्ये स्पर्धा पाहिली गेली आणि आपल्या कोकणामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये आपलीच हवा व्हायला पाहिजे म्हणून सॅम इव्हेंट समीर इंगावले यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. युट्यूबवरती सॅम इव्हेंट समीर इंगावले आणि त्याची टीम सर्वांनी प्लीज आपल्याला विनंती आहे. दिलीपजी चावरे साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण समीर इंगावले आणि कॅमेरामॅन चला प्लीज. रोशन असतील, तांबिटकर असतील, सर्वांनी आदित्य तांबिटकर, सनी सुतार, सुजित भुवड, रोशन आगरे आपल्याला विनंती आपण या सॅम इव्हेंट आपल्या ग्रामीण मधल्या आपली सभा आणि खूप चांगलं कार्य केलेलं आहे. ही स्पर्धा घरोघरी पोहोचवलेली आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. महत्वाचा या ठिकाणी सन्मान घेतला गेला. समीर इंगावले कॉंग्रॅच्युलेशन, मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर बाकील आपण ही 4 दिवस स्पर्धा पाहिली आणि त्याच्यामध्ये अजून एक ग्रामीण भागातला एक बुलंद आवाज आपण पाहिला. चिपळूण तालुक्यातला अजून एक बुलंद आवाज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जोडला गेला आणि तो देखील या ग्रामीण भागातला आहे आणि मॅन फ्रॉम खडपोलीतला बुलंद आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. तो प्रथमेश कदम याला विनंती आपण या आपले यथोचित मान सन्मान. समालोचक म्हणून त्यांना भूमिका राबवलेली आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी पार पडले जाणार आहे. सोनाली मॅडम चव्हाण यांना विनंती असेल आपण या आपले शुभ हस्ते आपण प्रथमेश कदम. सोनाली मॅडम आपण या आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश कदम याचा यथोचित सन्मान या ठिकाणी पार पडले जाणार आहे. प्रथमेश कदम करता जरा टाळ्यांचा आवाज व्हायला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातला एक बुलंद आवाज आहे, या परिसरामधनं त्याने सुरुवात केलेली आहे, याच भागातला आहे, खडपुलीतला आहे आणि खूप चांगलं समालोचन तो देखील करतोय, त्याचा सन्मान. प्रथमेश कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगलं कार्य आपण केलं, थँक्यू सो मच. आणि पुढील सन्मान आपण करणार आहोत मंडप आणि साऊंड. या ठिकाणी जे मंडप उभारण्यात आला आहे, साऊंड सिस्टम आहेत, रणजितजी जटार साहेब यांना विनंती आपण करतोय की आपण या आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. रणजितजी जटार आपल्याला विनंती आपण या
प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक भव्य दिव्य असं व्यासपीठ, त्याच्यानंतर हे साऊंड सिस्टम प्रत्येकानं योगदान दिलंय म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. रणजितजी जठार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. विनोदजी जगडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान रणजितजी जठार साहेबांचा सन्मान विनोदजी जगडे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. भलं व्यासपीठ तुम्ही पाहताय, मंडप डेकोरेशन तुम्ही पाहताय, त्याचबरोबर साऊंड सिस्टीम तुम्ही पाहताय. जठार साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य त्याने केलंय. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत. 4 दिवस लागणारी जी लाईट होती जी आम्हाला मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते वासुदेवजी महादम साहेब यांना विनंती आपण या. वासुदेव महादम साहेब आपल्याला विनंती आपण वरती आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. अरुण शेठ गजमल साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण वासुदेव महादम साहेबांचा सन्मान जरा टाळ्यांचं कदर व्हायला पाहिजे. जी लाईटीची व्यवस्था होती मोफत आपल्याला उपलब्ध करून दिली ते वासुदेवजी महादम साहेबांचा सन्मान. निश्चित ग्राउंड मध्ये जे लागणारी जे वेगळी मदत आहे, पाणी असेल किंवा कुठली वस्तू लागेल ते वासुदेवजी महादम साहेब यांच्या माध्यमातून. वासुदेवजी महादम साहेब आपल्या असेच उपकार आमच्यावरती राहू द्या. JVC वरती आपल्या मनापासून आभार. ग्राउंडचे मालक अबप महाराज संदेश महादम व दत्तात्रम तांबिटकर साहेब यांना विनंती करतोय. दीपकजी तांबिटकर साहेब यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. दत्ताराम तांबिटकर साहेब, संदेश महादम, अबप महाराज, दीपक तांबिटकर या सर्वांना विनंती आपण या जागेचे मालक, या ग्राउंडचे मालक, त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. महादेवजी शिंदे साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचं. या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मान केलं जाणार आहे. महादेवजी आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. दत्ताराम तांबिटकर साहेब, तांबिटकर साहेब आणि त्याचबरोबर अबप महाराज संदेश महादम, दीपक तांबिटकर याचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. दत्तारामजी आपल्या देखील मनापासून आभार, कारण प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण ही जागा उपलब्ध करून दिली. संदेश महादम पार्थ महादम यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पार्थ महादम प्रत्येक मॅच करता आपण व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचा सन्मान केला जातोय, ज्यांचं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. साहिल या ठिकाणी आहेत, त्यांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत या ठिकाणी पार पडलं जातोय. आणि प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली होती ते अनंतजी घाणेकर साहेब यांना विनंती करतो आपण या आपलं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. अनंतजी घाणेकर साहेब, राकेशजी प्रजापती साहेब, अनंतजी घाणेकर, राकेशजी प्रजापती साहेब यांचं स्वागत, यांचं सन्मान या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिली ते राकेशजी प्रजापती आणि अनंत घाणेकर, ज्यांच्या स्मृतीला उजाल देण्याकरता त्याने ही ट्रॉफी लावली ती कैलासवासी BK प्रसाद प्रजापती यांच्या स्मृतीला, यांच्या आठवणीला उजाल देण्याकरता अनंत घाणेकर आणि राकेश प्रजापती साहेब. थँक्यू सो मच अनंतजी घाणेकर साहेब, राकेश प्रजापती साहेब. हॅलो, नक्कीच यापुढील एक मोठा सन्मान असेल. अर्थात आपण पाहिलं तर
चिपळूण तालुका नसून रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या व्यतिरिक्त देखील ज्यांचा आवाज ज्यांचा बोलबाला आपण महाराष्ट्रात राज्यभरात ऐकतोय अर्थात सिद्दीकभाई मेमन एक गोड आवाज एक सन्मान असेल गोड आवाजाचा एक सन्मान असेल चिपळूण तालुक्याचा एक सन्मान असेल रत्नागिरी जिल्ह्याचा तर एक सन्मान असेल आपल्या राज्याचा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत सिद्दीकभाई मेमन यांच्याकरता यस सन्माननीय श्री सौ धनश्रीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय नक्कीच कोकणाची तोप आणि कोकणाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात सिद्दीकभाई मेमन यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय धन्यवाद यानंतर पुढील सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय चला शिरगाव संघ आणि केदारनाथ मुंडे संघ आपल्याला विनंती असेल आपण कर्णधार व्यासपीठावरती या संघ नायक दोन्ही संघाचा या ठिकाणी आई महाकाली शिरगावचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे त्याचं यथोचित स्वागत त्याचा सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय सन्माननीय आदरणीय निलेशजी चौरे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले गेले रोहन खेतले आपण या केदारनाथ मुंडे संघाचा कॅप्टन निलेशजी चौरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान केला जातोय जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे केदारनाथ मुंडे करता देखील त्याचबरोबर जेबीसी संघाचे अध्यक्ष देखील आहेत सागरजी जाधव साहेब यांना विनंती करतो आपण या आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती पार पडले जाणार आहे जेबीसीचे अध्यक्ष देखील सागर जाधव यांचा सन्मान विनोदजी झगडे साहेब आपल्याला विनंती करतोय जेबीसी क्रिकेट क्लबचे या अध्यक्ष देखील आहेत त्यांचा सन्मान सागर जाधव यांचा सन्मान विनोदजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे जोरदार टाळ्या सागर जाधव यांचा सन्मान या व्यासपीठावरती पार पडलं गेलं आता आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर जेव्हीसीचे उपाध्यक्ष देखील आहेत अभिषेक गजमल याला विनंती करतो आपण वरती आपलं यथोचित सन्मान या ठिकाणी पार पडलं जाणार आहे अभिषेक गजमलला विनंती करतो आपण वरती आपलं यथोचित सन्मान विनोदजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलं जाणार आहे अभिषेक गजमल यांचा सन्मान यांचं स्वागत या ठिकाणी पार पडलं जातोय जेबीसी क्रिकेट क्लबचे उपाध्यक्ष म्हणून खूप चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे जेबीसी करता खूप चांगलं वर्क त्यांचं राहिलेलं आहे आणि बॅटिंग करत असताना ते भल्याभल्यानं घाम फोडतो तो अभिषेक यांचा सन्मान पार पडले गेला अभिषेक थँक्यू सो मच आणि आता आपण लगेचच बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करतोय छोटंसं 5 ते 10 मिनिटं जातील बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होईल वैयक्तिक पारितोषिक ते दिले जाणार आहेत यावर्षी सिलिंग फॅन लावलेले आहेत शूज आहेत टीव्ही देखील आहे आता टीव्ही कोणाला मिळणार सर्व वाट बघतायत ज्याला त्याला टीव्ही घरी न्यायची आहे परंतु एकालाच मिळणार आहे LED टीव्ही लावण्यात आलेली आहे 32 इंचीची जी टीव्ही आहे ती देखील आहे शूज देखील आहेत सर्वात आधी या स्पर्धेतला आपण उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिकला सुरुवात करणार आहोत आणि त्याकरिता एक आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि सिलिंग फॅन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे अबुदादा टसाले साहेब यांच्या माध्यमातून
या ठिकाणी जे सिलिंग फॅन आम्हाला देण्यात आलेलं आहे अबुशेठ टसाले साहेब यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर श्रवण स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आणि राजूजी सुतार साहेब आपल्याला विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते पहिलं वैयक्तिक पारितोषिकला सुरुवात होईल. पहिलं वैयक्तिक पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जय विठ्ठल रकुमाई पिंपली बुद्रुकची स्पर्धा पंचकृषी प्रीमियर लीग 2025-26 चा मान याच्याकडे जातोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट. याच्या बाजूने जातोय मिस्टर नो डाऊट ज्यानं या स्पर्धेमध्ये विकेटवरती विकेट घेतल्यात, शिकारवरती शिकार केलाय आणि तो खेळाडू आहे डबल हॅट्रिक करणारा मिस्टर गौरव रहाटे बेस्ट बॉलर 2000. दत्तारामजी कदम साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज होता. प्रत्येक हॅट्रिकला 1000चं पारितोषिक दत्ताराम कदम साहेबांनी लावलंय. ते 2000चं पारितोषिक 2 वेळा हॅट्रिक केली आहे, इतिहास घडवलाय. जरा टाळ्यांचा गजर गौरव राठे करता. गौरव राठे आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर कडक कडक गोलंदाजी राहिली आहे, शिकार त्याने केलेला आहे की गौरव कॉंग्रॅच्युलेशन. त्याला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. श्रवण स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट दिले जाणार आहे आणि सिलिंग फॅन याचे स्पॉन्सर अबुशेठ टसाले साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर करता एक सिलिंग फॅन आहे, तो फॅन देखील त्याला दिले जाणार आहे. गौरव कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे आणि या खेळाडूचं सांगताना कौतुक वाटतोय. एका स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये डबल हॅट्रिक घेतली, 2 वेळा हॅट्रिक घेणारा गोलंदाज, 3 बॉलवरती 3 विकेट घेतले आहेत. त्याच्याकरता दत्ताराम कदम साहेब यांच्या माध्यमातून 2000चं पारितोषिक झाला. टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे गौरव करता. 2000 कॅश प्राइज. गौरव कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम कामगिरी राहिली आहे. या स्पर्धेमध्ये बहरली आहे कामगिरी. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज, त्याच्याकरता देखील एक आकर्षक सिलिंग फॅन, त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट आपण देणार आहोत. श्रवण स्पोर्ट यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. सिलिंग फॅन आम्हाला पुरस्कृत केले अबुदादा टसाले साहेब यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल. ज्याच्या बॅटमधनं धाबा आले आहेत, चौफेर त्याने फलंदाजी केली आहे, धाबा त्याने बनवले आहेत, ते देण्याकरता मी विनंती करतो. बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक अरुण शेठ गजमल साहेब. अरुण शेठ गजमल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक देतोय. नो डाऊट ज्यांना सुरुवात घनागती केली, ज्याची बॅट बोलते, तो थांबायला तयार नाही आहे, तो ऐकत नाही आहे, त्याची बॅट बोलते आणि त्याच्या बॅटमधून धाबा धो धो कोसळतायत. तो बॅटर आहे, एक जबरदस्त खेळाडू आहे मिस्टर श्याम प्रभुलकर, ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅन. उत्कृष्ट फलंदाज श्याम. आई महाकाली शिरगाव बॉलर देखील आई महाकाली शिरगावने घेतलं, बॅटर देखील आई महाकाली शिरगावच्या बाजूने गेलेला आहे. टाळ्यांचं गजर जरा श्याम करता पाहिला पाहिजे. टाळ्यांचं गजर जरा पाहिला पाहिजे. जोरदार टाळ्या श्याम प्रभुलकर करता. सर्वात जास्त धाबा बनवले, बॅटिंग खूप चांगली केलेली आहे. श्याम कॉंग्रॅच्युलेशन. श्याम मी सकाळी म्हटलं होतं, पहिल्या मॅचला म्हटलं होतं श्याम बिलकुल श्याम बनाने के पीछे और उन्होंने श्याम बनाई है. आई महाकाली शिरगावची संध्याकाळ आज बनवली आहे श्यामनं. बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक मिस्टर श्याम ठरलाय. टाळ्यांचा गजर जरा पाहिला पाहिजे. जय विठ्ठल पिंपलीची स्पर्धा पंचकृषी प्रीमियर लीग, सिलिंग फॅन, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी, श्रवण स्पोर्टचा आकर्षक टी शर्ट. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्याकरता आपण आकर्षक स्पोर्ट शूज लावलेले आणि आकर्षक चषक लावले. ते अरुण शेठ गजमल हे आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत आणि साहिल माधम यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. त्यांचा दोघांचा मनापासून आभार. आणि आपण या ठिकाणी बेस्ट फिल्डरचा जो पारितोषिक आहे तो देण्याकरता मी विनंती करतोय पूनम मॅडम चालके, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा जो ठरलाय, नो डाऊट ज्यानं खूप चांगली कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये, एक दुहेरी भूमिका दुहेरी मुकुट तो बजावतोय. गौरव रहाटे या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. टाळ्यांचं गजर जरा बाईला पाहिजे. बेस्ट फिल्डर गौरव रहाटे, दुहेरी मुकुट. त्याच्याकडे बेस्ट बॉलरचं पारितोषिक गेला गौरवकडे, आता बेस्ट फिल्डरचं पारितोषिक त्याला गेलेलं आहे. डाईव्ह लगावून त्याने कॅच घेतली होती आणि त्याच्याकरता आता बेस्ट
फिल्डरचा हा पारितोषिक दिलं जाणार आहे. जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. गौरव करता या स्पर्धेमध्ये जान टाकले, डाईव्ह लगवली होती बाप आणि त्यानं झेल पकडलाय बाप. गौरव रहाटे या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ठरलाय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्कृष्ट नवोदित खेळाडू, जे नवोदित खेळाडू करतात, यंगस्टर खेळाडू करतात, त्यांना एक पारितोषिक दिला जातो. त्याच्याकरता एक ट्रॉफी आहे आणि आकर्षक स्पोर्ट्स शूज आहेत. ते देखील आम्हाला निश्चित या ठिकाणी अरुण शेठ गजमल साहेब यांच्या माध्यमातून आले आहेत आणि साहिल माधम यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. ते देण्याकरता मी विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. शिवानी मॅडम कासार यांना विनंती करतोय. शिवानी मॅडम कासार, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेतला नवोदित उगवता तारा जो ठरलाय, ज्यानं छाप सोडली आहे या स्पर्धेमध्ये, कमी वयामध्ये मोठं नाव करतोय, आपल्या वाडीचं नाव करतोय, आपल्या वाडीचं नाव करतोय, या गावाचं नाव करतोय, मिस्टर अथर्व ठरला या स्पर्धेतला उगवता तारा. टाळ्यांचा गजर अथर्व करता टाळ्या बांधल्या पाहिजेत. केदारनाथ मुंडे, अथर्व, मिस्टर अथर्व कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी वेल डन. त्याचबरोबर या स्पर्धेतला आपण जो तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे तो आपण आता वितरित करणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक कॅश प्राइस 7,777 आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी मी देण्याकरता विनंती करतोय. सन्माननीय आदरणीय या पिंपली गावातले यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची वाटचाल आहे आणि त्यांना खूप चांगलं नाव लौकिक केलं. एकनाथजी कदम साहेब, आपण या एकनाथजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज 7,777 या स्पर्धेमध्ये जय विठ्ठल रखुमाई पिंपरीची स्पर्धा पंचकृषी प्रीमियर लीग 2025चा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ आहे ग्रामस्थ खडपोली संघ. टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे. फिरोज खडबीकर आणि त्याची कंपनी तिसऱ्या क्रमांकावरती राहिली आहे. ग्रामस्थ खडपोली तिसऱ्या क्रमांकावरती टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे. ग्रामस्थ खडपोली करता टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. एकनाथजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. फिरोज हाडलक तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज तुम्हाला दिले जाणार आहे. खूप चांगला खेळलाच ग्रामस्थ खडपोलीच्या नावावरती फिरोज आज संघ घेऊन इथे उतरला होता आणि त्याच्यानंतर संपूर्ण चिपळूणमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये DSD 11 या नावाने तो सातत्याने खेळत असतो. क्रिकेटची आवड, क्रिकेटचा छंद. कॉंग्रॅच्युलेशन फिरोज, व्हेरी वेल डन. आणि त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या क्रमांकाचं हे पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मी देण्याकरता विनंती करतो. कॅश प्राइज 15,555 ते देण्याकरता शिंदे मॅडम आपल्याला विनंती करतोय आणि त्याचबरोबर विनोदजी झगडे साहेब आपल्याला विनंती करतोय. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज 15,555 जो संघ या स्पर्धेमध्ये निश्चित जय विठ्ठल रखुमाई पिंपलीची स्पर्धा 2025ला पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला संघ आहे. नो डाऊट पहिल्यांदा फायनल मध्ये पोहोचला संघ आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिला आहे. केदारनाथ मुंडे संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती. टाळ्या बांधत राहिल्या पाहिजे, टाळ्या बांधल्या पाहिजे, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. केदारनाथ मुंडे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, रोगन खेतले आणि कंपनी. टाळ्यांचा गजर. व्यासपीठावरती विनोदजी झगडे साहेब आहेत आणि विनोदजी झगडे साहेब आहेत आणि त्याचबरोबर शिंदे मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण धनश्री मॅडम शिंदे आणि विनोदजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज 15,555 या ठिकाणी वितरित केला जातोय. टाळ्यांचा गजर त्याला केदारनाथ मुंडे करता. जय विठ्ठल रखुमाई पिंपरीची स्पर्धा पंचकृषी प्रीमियर लीग 2025-26 ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला संघ आणि आता मालिकावीरची टीव्ही कोणी दिले, LED टीव्ही आम्हाला पुरस्कृत केले, सौजन्य केले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार. अगोदर महेश गजमल, योगेश गजमल, प्रसाद गजमल,
त्याचबरोबर वैभव गजमल, संदेश गजमल, सार्थक गजमल आणि अंकित गजमल यांना विनंती आपण या आपलं पहिलं यथोचित सन्मान केलं जाणार आहे. पंचकृषीमध्ये पहिल्यांदाच ही LED TV यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. या सर्वांना विनंती आपण वरती आपलं यथोचित सन्मान या ठिकाणी घेतलं जाईल. महेश गजमल, योगेश गजमल, प्रसाद गजमल, त्याचबरोबर वैभव गजमल, संदेश गजमल, सार्थक गजमल, अंकित गजमल आपल्याला विनंती करतो आपण या आपल्या माध्यमातून एक मोठं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सन्मान्य आदरणीय विनोदजी झगडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ज्यानं हे वैयक्तिक पारितोषिक जो आहे तो आम्हाला स्पॉन्सरशिप ज्याने केलेलं आहे LED TV ज्यांच्या माध्यमातून मिळालं आहे. संपूर्ण गजमल टीम एक जबरदस्त काम त्याने केलेलं आहे आणि महेश गजमल, योगेश गजमल, प्रसाद गजमल आपण तिथंच थांबायचं आहे. महेश गजमल आपण तिथंच थांबा, दोघांनी थांबा प्लीज. आपल्या शुभस्ते पारितोषिक दिलं जाणार. आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि मोठी ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीज करता, मालिकावीर करता आणि नो डाऊट एक LED TV आता त्यांना मिळणार आहे. जो खेळाडू आहे त्यानं कामगिरी खूप चांगली केलेली आहे. जरा कोण सांगेल का मॅन ऑफ द सिरीज कोणाला द्यायची? आवाज जोरात यायला पाहिजे. आई महाकाली शिरगावचा आवाज येत नाही. आई महाकाली शिरगावचा आवाज येत नाही. जोरात आवाज यायला पाहिजे, जोरात आवाज यायला पाहिजे. नो डाऊट हे पारितोषिक दिलं जातं. श्रवण स्पोर्टचा एक आकर्षक टी-शर्ट देखील आहे, आकर्षक ट्रॉफी आहे, LED TV 32 इंची आहे आणि नो डाऊट ज्याच्यामध्ये 7 षटकार त्याने ठोकलेत. खूप चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आणि 106 धावा त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 4 विकेट त्याने घेतलेले आहेत. गोलंदाजी त्याने केली आहे, बॅटिंग त्याने केलेली आहे आणि एका धाबाचं षटक त्याने हातलून दाखवलं आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे. मिस्टर सनी शिर्के ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. मालिकावीर टाळ्यांचा गजर सनी करतात. मिस्टर सनी शिर्के मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला भेटणार आहे. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे सनी शिर्के करतात. तर या ठिकाणी आपण एक सत्कार घेणार आहोत. मी नावं घेणार आहे त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, कारण JVCची आता नवीन टीम उभारली आहे. ते आता कारभार सांभाळतात. त्याच्या अगोदर जे होते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्याच्यामध्ये रणजितजी जटार, महेशजी गजमल, योगेशजी गजमल, दीपक विटमल, प्रवीण विटमल, संतोष विटमल, अजय तांबट, निशिकांत गजमल, रुपेश महादम, मंदार शिकबन. सगळ्यांना विनंती आहे ज्यांची नावं मी घेतले वरती आपली लवकर लवकर. संदीप मोहिते, सनीश कदम, अभिजित आगरे, प्रथमेश गजमल, संदेश गजमल यांना विनंती करतो आपण या प्लीज. रणजितजी जटार, महेश गजमल, योगेश गजमल, दीपक विटमल, प्रवीण विटमल, संतोष विटमल, अजय तांबट, निशिकांत गजमल, रुपेश महादम, मंदार शिकबन, संदीप मोहिते, सनीश कदम. फक्त सन्मान आणि हे जुने जो प्लेयर आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपली गावातली परंपरा ज्याने राखलेली आहे, परंपरा चालवली आहे आणि आता ही परंपरा यंगस्टरांच्या हातामध्ये दिली जाणार आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार. विनोदजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण जे जुने जाणते खेळाडू आहेत, JVCचं नाव मोठं करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, JVCचं नाव सातत्यानं मोठं करण्यामध्ये ज्या सर्वांचं युवकांचं आता ते निश्चित खूप नाव केलेलं आहे आणि त्या नावाकरता JVCचं नाव झळकत आहे त्यांच्या मेहनतीमुळे. त्याकरता त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विनोदजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते जरा एक गिफ्ट ओपन केलं तर बरं होईल. गिफ्ट ओपन व्हायला पाहिजे बाप.
जेबीसीचा मला वाटतं जेबीसीचा आता फोटो आहे मला वाटतं जेबीसीची टीम आहे जुनी जाणती टीम असेल मला वाटतं टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे जोरदार टाळ्या जेबीसीच्या जुन्या खेळाडूंना या ठिकाणी निश्चित सन्मानित केले गेलेले आहे व्यासपीठामध्ये अनेक लोक आहेत रणजित जटार रिटायरमेंट होत नाही कोणी लक्षात घ्या बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत क्रिकेट माणूस खेळत राहतो तुमचं सन्मान केलं गेलंय कारण जेबीसीचं नाव तुम्ही मोठं केलं आधी गर्दी कशासाठी आहे जेबीसीच्या नावाखाली म्हणून तुम्ही नाव मोठं केलं म्हणून तुमचा सन्मान करण्यात आलेला आहे रिटायर कोण होत नाही रिटायर कोहली झाला असता परत आला नसता रिटायर कोणच होत नाही जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत क्रिकेट आपण खेळू शकतोय जरा जेबीसीचे जे जुने जाणते त्यांच्याकरता टाळ्यांचं कदर व्हायला पाहिजे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत क्रिकेटची आवड आपले जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत आपण खेळत राहणार हे लक्षात ठेवा क्रिकेट हे माणसाच्या हृदयातनं कधीच जात नाही मनातनं कधीच जाणार नाही क्रिकेटचा खेळ मंडळ करता प्रेम जेबीसी करता प्रेम जय विठ्ठल करता प्रेम हे सातत्याने राहणार आहे जुने जाणते जेवढे जेबीसीचे कार्यकर्ते आहेत जेवढे खेळाडू आहेत त्यांचं मनापासून आभार थँक्यू सो मच पहिल्या क्रमांकची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर विनंती असेल धनश्री मॅडम शिंदे आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी 22,222 पहिले पारितोषिक 20 होतं आता त्याने वाढवलेलं आहे 22,222 त्याचा मानिककरी ठरलाय असं नाही स्वतः जिंकतील म्हणून वाढवलं नाही स्वतः हारले क्वार्टर फायनल मध्ये परंतु दुसऱ्या संघाला 2,000 जास्त दिलेले आहेत पहिले हे पारितोषिक बॅनरवरती 20,000 लावलं आता त्याने 22,000 केलेलं आहे हे मोठं कौतुक आहे जेबीसीचं आणि तो पटकवला आहे नो डाऊट ते देण्याकरता मी विनंती करतो धनश्री मॅडम शिंदे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे आई महाकाली शिरगाव या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेली टीम आहे टाळ्यांचा गजर आई महाकाली शिरगाव विनोदजी जगडे साहेब देखील आहेत त्यांच्या शुभ हस्ते देखील आणि धनश्री मॅडम आणि विनोदजी जगडे साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील 22,222 आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी द्यायचे व्यासपीठावरती या ठिकाणी सन्मान केला गेला विजेता संघाचा आई महाकाली शिरगाव ज्याने 22,222 आणि आकर्षक ट्रॉफी धनश्री मॅडम शिंदे आणि त्याचबरोबर विनोदजी जगडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतो माजी सभापती आणि त्याचबरोबर ज्यांच्या खात्यावरती निश्चित मोठे मोठे जबाबदारी राहिलेली आहेत त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत धनश्री मॅडम थँक्यू सो मच विनोदजी थँक्यू सो मच संपूर्ण व्यासपीठ निलेशजी आपल्या मनापासून आभार राजूजी आपल्या मनापासून आभार खूप चांगलं थँक्यू सो मच सर्व महिला मंडळाचं आणि महिला वर्गाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत महिलांना जरा वेळ काढून आले त्यांच्याकरता टाळ्यांचं जर व्हायला पाहिजे महिलांकरता खूप चांगलं कार्य आपण केलं त्याचबरोबर विनोदजी जगडे साहेब आपल्या मनापासून आभार धनश्री मॅडम शिंदे त्यांच्या मनापासून आभार त्याचबरोबर एकनाथजी कदम साहेब आपल्या मनापासून आभार निलेशजी आपल्या मनापासून आभार राजूजी आपला देखील मनापासून आभार थँक्यू सो मच सर्व महिला मंडळाचा